हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीमधील भूगोल या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. ही कृतीपत्रिका आहे. आपल्याला संपूर्ण कृतीपत्रिका उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायची आहे. सुरुवातीला आपल्याला 5 सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्व कृती प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्न क्रमांक 14 साठी पुरवण्यात आलेल्या नकाशा आराखड्याचा वापर करा. आवश्यक तेथे आकृत्या व आलेख काढा. आकृत्या आणि आलेख काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करावा. प्रश्न क्रमांक 1 खालील अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅश या व्यवसायावर अवलंबून आहे. भारताला एकूण सुमारे डॅश किमीचा सरासरी किनारा लाभला आहे. राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला डॅश म्हणतात. भारतातील राज्यात लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते. प्रश्न क्रमांक 2 अ स्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ यांच्यातील जोड्या जुळवून साखळी पूर्ण करा. आता या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना अ स्तंभ, ब स्तंभातील उत्तरे व क स्तंभातील उत्तरे अशा पद्धतीने आपण लिहायचे आहेत. उत्तरपत्रिकेमध्ये 4 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 या ठिकाणी लिहायचे आहेत. 4 मार्कांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? लिंग गुणोत्तर म्हणजे काय? भारतातील शेती ही कोणत्या प्रकारची आहे? आंध्र प्रदेशाची राजधानी सांगा. ब्राझीलमध्ये एकूण किती प्रमाण वेळा मानल्या जातात? प्रश्न क्रमांक 14 तुम्हास पुरवलेल्या भारत नकाशा आराखड्यात खालील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा. कोणतेही 4. आता या ठिकाणी आपल्याला या प्रश्नासाठी एक नकाशा आराखडा पहिल्याच परीक्षेत देण्यात येतो. त्या आराखड्यामध्ये आपल्याला या चिन्हांची सूची तयार करायची, चिन्ह दाखवायचे आहेत. कोणतेही 4 दाखवायचे आहेत. तेथे 6 दिलेले आहेत 4 मार्कांसाठी. प्रश्न खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्यासंबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4. तर या ठिकाणी ब्राझीलचा नकाशा आपल्याला दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा ब्राझीलचा नकाशा आपल्याला दिलेला आहे. त्यावर आधारित वर दिलेला देखील आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 4 आ साठी हा नकाशा आहे. त्या नकाशावरून या खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. प्रश्नांची कोणत्याही 4 प्रश्नांची तुम्ही उत्तर लिहायची आहेत 4 मार्कांसाठी. नकाशात किती विभाग केलेले दिसत आहेत? हे विभाग कशाचे आहेत? जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ काय? नकाशामधील ठळक रेषा काय दाखवते? जागतिक प्रमाण वेळेच्या पुढे भारताची प्रमाण वेळ किती तासांनी पुढे आहे? ब्राझीलमधील कोणत्या भागातील क्षेत्र इतर विभागांपेक्षा पुढे आहे? पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. हा 6 या ठिकाणी प्रिंट झालेला आहे चुकून. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2-3 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 3-3 मार्क आहेत. पहिला, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. क्षेत्रपेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. या 4 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 6 मार्कांसाठी.
प्रश्न क्रमांक 6 अ. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 मार्कांसाठी. तर या ठिकाणी सांख्यिकीय माहिती आपल्याला दिलेली आहे. लोकसंख्येची टक्केवारी, ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी, वर्ष आणि टक्केवारी. या प्रश्नासाठी देखील आपल्याला आलेख कागद पुरवण्यात येतो. त्यामध्ये स्तंभालेख काढायचा आहे व खाली काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची देखील उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. ही आहेत खालील प्रश्न. वरील आलेख काय दर्शवतो? कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येची किती टक्के वाढ झाली आहे? आता हा प्रश्न आपण अ प्रश्न पाहत होतो. प्रश्न क्रमांक 6 मध्ये अ आणि आ हे 2 प्रश्न दिलेले आहेत. एक तर तुम्ही एकच प्रश्न यामधील सोडवायचा आहे, अ किंवा आ प्रश्न. तर हा जो प्रश्न होता अ प्रश्न, त्याला और प्रश्न आहे आ प्रश्न. खालील आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी आपल्याला आलेख दिलेला आहे 6 मार्कांसाठी. त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आपल्याला. वरील आलेखाचे शीर्षक काय आहे? सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे? य अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा. 60 पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री पुरुष यांपैकी कोणाचे प्रमाण अधिक आहे? 55 ते 59 या वयोगटातील स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे? कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते? हा आहे प्रश्न क्रमांक 6. त्यामधील अ किंवा आ या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2 8 मार्कांसाठी. या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. कोणतेही 2 लिहायचे आहेत. 8 मार्कांसाठी म्हणजे प्रत्येकी 4 मार्कांसाठी एक प्रश्न आहे. पहिला, भारत व ब्राझील यांच्यातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती? दुसरा, भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. तिसरा, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल? तर या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे लिहित असताना मुद्द्यांमध्ये तुम्हाला लिहिणे आवश्यक आहे, कारण 4 मार्कांसाठी प्रश्न आहे. एक तर एका प्रश्नामध्ये 8 मुद्दे असतील, छोटे छोटे मुद्दे तुम्ही लिहू शकता, किंवा 4 मार्कांसाठी असेल तर सुरुवातीला प्रस्तावना, 4 मुद्दे व शेवटी समारोप अशा पद्धतीने देखील तुम्ही लिहू शकता. तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. परंतु प्रश्नाच्या संदर्भातच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जे काही उत्तर आहे तेच, त्याच्याशी संलग्नित असलेलं किंवा जे ठोस उत्तर नाही आहे ते जर तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला त्यामध्ये मार्क मिळणार नाहीत. सविस्तर उत्तरे लिहायचा हा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक लिहावा. चला तर मग ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपली पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. व तुम्हाला इतर विषयाची जर नमुना प्रश्नपत्रिका हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. त्यावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.